आता पुन्हा आपण सेक्टर 8 मधील हा तिसरा पोलखोल तुम्ही बघत असाल. 100 ते 150 फुटाचं काम आहे फक्त रोडचं. आणि खरं तर या रोडचं कामही नव्हतं, परंतु जर सुस्थितीतला रोड जर बघितला, सिमेंट रोड, या ठिकाणी असलेला सिमेंट रोड तोडायचा, पुन्हा या ठिकाणी रोड बांधायचा आणि त्याच्यामध्ये कमिशन कसं खायचं हे लोकप्रतिनिधी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कसे करतात पहा. आता ही निविदा 24 लाखाची निविदा आहे पहा. 100 ते 150 फूट रोडसाठी फक्त 24 लाख. म्हणजे हा रेट कोणत्या पद्धतीने ठरवतात काहीच माहिती नाहीये. तुम्ही बघितलं असेल की कोणत्याही प्रकारची प्रिकॉशन्स या ठिकाणी सेफ्टी फॅन वगैरे काहीच लावलेलं नाहीये. म्हणजे जर ती गाडी आली डायरेक्ट इकडे खड्ड्यात गेली तरी काही हरकत नाही ना. त्या साईडने बॅरिकेड्स लावले ना या साईडने सेफ्टी बॅरिकेड्स केले आहेत. हे सेक्टर 8 मधील असा हा भ्रष्टाचार गेली कित्येक वर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. याला पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार आहेत. जर निवडणुकीच्या तोंडावर अशी कामं ते 1/11 म्हणजे 1 नोव्हेंबरला त्यांना माहिती आहे डिसेंबरमध्ये प्रोग्राम जाहीर होणार आहे आणि या ठिकाणी निविदा त्यांनी दिली आहे 1/11/2025 ते 30/4/2026. आता एवढ्या सुस्थितीत असलेला रोड याची काम करण्याची कोणतीही गरज नसताना या ठिकाणी प्रतिनिधी एका लेटरवर असे लाखोंचे कॉन्ट्रॅक्ट काढतात आणि या ठिकाणी असे भ्रष्टाचार करत असतात. अजून एक म्हणजे शॉकिंग न्यूज तुम्हाला दाखवतो पहा. या ठिकाणी जो महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या GR नुसार की त्या ठिकाणी कामाचा कालावधी, त्यानंतर कामाची किंमत, या सगळ्या पद्धतीचा म्हणजे कामाचा कालावधी किती आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कॉन्ट्रॅक्टरचा नंबर काय आहे, मोबाईल नंबर, हे सगळं दाखवण्याची डिस्प्ले करण्याची गरज आहे. हा शासनाचा GR आहे. तरी पण ह्या कॉन्ट्रॅक्टरची पाटी बघा. याला कारणीभूत कोण असेल ते तुम्ही ठरवा. आता त्यांना फक्त अमाऊंट डिस्प्ले करायची नाहीये, कारण अमाऊंट डिस्प्ले केली की लोकांना जनजागृती होते, लोकांना माहिती होते. या अशा पद्धतीने सेक्टर 8 मध्ये गेली 10-15 वर्षापासून ही असलेली घराणेशाही आणि त्याला जी मिळालेली नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग हे सर्व मिळून या पद्धतीचे भ्रष्टाचार करत आहे. बघा, जर सोसायटीच्या गेटमधून एखादी गाडी आली तर ती सरळ जाऊ शकते. ना कोणते बॅरिकेड्स लावलेत, ना त्या साईडने कोणते ग्रीन मॅट लावली पहा. काही प्रिकॉशन्स घेतलेले नाहीयेत. अशा पद्धतीची कामं या सेक्टर 8 मध्ये होत असतात आणि याला कुठेतरी आळा बसावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. म्हणून हा तिसरा पोलखोल आहे. जो चौथा पोलखोल मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे तो मोठा पोलखोल आहे, ज्याला फक्त ज्या मधमाशा काढायचा म्हणजे मधमाशा काढण्यासाठी, मधमाशाचं पोळं काढण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 75,000 रुपये खर्च केलेत. थोड्याच वेळात तो पण पोलखोल तुमच्यासमोर मी मांडणार आहे. आता आपण चौथ्या ठिकाणी थोड्याच वेळात 5 ते 10 मिनिटात जाणार आहोत. धन्यवाद.